अजून नाही आल्या? आता करावं तरी काय? काय हो, नाहीतच ना? अजून नाही आल्या. सगळीकडे शोधलं पण त्या कुठेच नाहीये. आपण असं करूया, आपण सोनू पंतांना आणि घेरे सरनाईकांना सांगून हेर पाठवूया त्यांना शोधायला. त्याची काही गरज नाही. अहो साहेब, तुम्ही? अहो कुठे गेला होतात? आम्ही किती घाबरलो होतो. काही सांगितलंही नाही. अहो त्यात काय सांगायचं? नका सांगू, पण असा वेश बदलून तुम्ही कोणत्या मोहिमेवर गेला होतात? या रयतेतील गुप्त मोहिमा असतात. पण कशासाठी? रयतेचा अंदाज घेण्यासाठी. राजेंबद्दल काय बोललं जातं, स्वराज्याबद्दल काय बोलतात, मुलकी व्यवहाराबद्दल ते सुखी आहेत का, हे रयतेत मिसळल्याशिवाय कळत नाही. आऊसाहेब, अहो किती धाडसी आहात तुम्ही. शिवबांची आई धाडसीच असायला हव्यात ना. आपण धाडसी राहिलो तर आपल्या मुलाच्या पंजात वाघनखं मावू शकतात, नाहीतर अशक्य. खरंच आऊसाहेब, तुम्ही आणि राजे खूप वेगळे आहात. आता फक्त त्यांना भेटायची ओढ लागली आहे. आऊसाहेब, कधी येतील ओ राजे? सावजाच्या कळपामागे शिकारीसाठी गेलेला वाघ कधी येतो परतून ठाऊक नसतं. तसंच हे. तरी सुद्धा आम्ही राजेंना खलिता पाठवतो, येतील लवकर. सगळेच त्यांची वाट पाहतात. परंतु आपण राजगडावर, ते रणांगणावर, जिथे काय होईल सांगता येत नाही, तेव्हा आपण सावध राहू आणि वाट बघू. सिवा सिवा सिवा, क्या करे इस सिवा का? एक के बाद एक वो हमारे सरदारों के साथ लड़ाइयां जीतते ही जा रहा है. रुस्तम जमा और फाजिल खान को भेजा था वहां, लेकिन नतीजा क्या निकला? पधाला तो हाथ से गया. ये सिवा हमारी नाक पर बैठे हुए इस मक्खी की तरह है, जिसे तलवार से काटो या तोप से उड़ाओ, नाक तो हमारी ही कटनी है, नुकसान तो हमारा ही होगा. सीवा ने पहाड़ी मुल्क छोड़ना चाहिए और अपनी फौज ने अपने शौक. शाही खजाना लुटाकर ऐश करते हैं नमक हराम. आंखें बंद करके सोचना बंद करो बादशाह. थोड़ा ठंडे दिमाग से सोचो. हमारी फौज में ऐसा कोई तो होगा. अम्मीजान, वो सरदार ऐसा होना चाहिए जो किसी भी हाल में अपना मकसद पूरा करेगा ही. भले ही वो सल्तनत के साथ ज्यादा वफादार ना हो, पर जिद्दी होना चाहिए. जिद्दी, बस जिद्दी तो सिर्फ एक ही है, सिद्दी. सिद्दी? कौन सिद्दी? जैसा तुम कहते हो बिल्कुल वैसा ही. खूंखार, खड़ा, बेदर्द सरदार, सिद्दी जौहर. बा अदब, बा मुलाहिजा, होशियार, दस्तगीर, फतेह जंग बहादुर, शमशीर सरताज, सिरजनहार, करनूल के शेर, गाजी बहादुर, सिद्दी जौहर पधार रहे हैं. होशियार. बहुत खूब. क्या नाम है तुम्हारा? हुजूर फिरोज. आवाज़े बुलंद अलकाब देता है तू. बुलंद है आवाज तेरी. हमें हमारी बहादुरी याद आ गई.
बड़ा सुकून मिला। मगर एक गुस्ताखी हुई है तुमसे। गुस्ताखी? क्या हुआ हुजूर? अलकाब में थोड़ा वक्त निकल गया और तब तक हम तख्त पर बैठ चुके थे। माफ कीजिए हुजूर, कल से ये गुस्ताखी नहीं होगी। अब गलती की है तो अंजाम तो भुगतना ही पड़ेगा। लो, ये पान लो और ये पान अपने मुंह में रखकर हमें फिर से अलकाब सुनाओ। मगर हाँ, तर्ज़े जुबान साफ होनी चाहिए और अलकाब साफ साफ सुनाई देने चाहिए। मुलाहिजा, होशियार। इसे क्या हुआ हुजूर? वक्त कीमती होता है और रफ्तार बेशकीमती, और दोनों को हासिल करने में नाकाम रहा। छोड़ो, तुम क्या खबर लाए हो? बड़ी बेगम साहिबा ने आपके लिए खलीता भेजा है। आवाज़ें बुलंद पड़ा जाए। कर्नूल के शेर सिद्दी जौहर, आदिल शाही सल्तनत के सरताज, आपकी काबिलियत का ख्याल रखते हुए एक मुहिम दक्खन में आपको सौंपी जाएगी। हम चाहते हैं कि आप सिवा के खिलाफ जंग का ऐलान करें। बस, अब याद आया उन्हें सिद्दी, अफजल खान के मौत के बाद। हुजूर, अब वक्त आया है अपनी अहमियत दिखाने का, कुछ बड़ा खेल खेलने का। वक्त, रफ्तार और जौहर एक ही है। वक्त कीमती होता है और रफ्तार बेशकीमती, और सिद्धि को कुछ भी मुश्किल नहीं, क्योंकि मैं वक्त का लाडला हूं और रफ्तार मेरी लाडली है। वा राणूबाई, जमतोय का खेळ? हो जमतोय, छान आहे भातुकली. आवडणारच. तुमच्या आबासाहेबांनी पाठवली ना. हो तर बघा ना, आम्ही भांड्यांसाठी जागा करतोय. ही चूल, ही तेलाची बुदली आणि हा आमचा मुतपाकखाना, आणि जशी येतं तशी मांडतोय आम्ही नीटपणे. तुम्हाला तर लहान वयात मोठी जाण आली की हो. येणारच ना, ज्यांची आजी आऊसाहेब आहेत त्यांना जाण येणारच. नाही आली तर नवल. ही घ्या आमच्याकडून एक मोहर. खेळा हा. शंभूराजेही येतीलच खेळायला, त्यांना घ्या बरं. आऊ, आबासाहेब येणार आहेत ना? कळलं आम्हाला तुम्ही खलिता पाठवल्याचं. तुम्हास कसं समजलं? तुमचे जसे हेर आहेत तसे आमचेही हेर आहेत म्हटलं. अगदी बापाच्या वळणावर गेलात. आऊसाहेब, तुम्हाला माहितीये आज बरोबर 57 दिवस झाले
आबासाहेब आम्हाला भेटलेच नाही. 57 दिवस झाले. खरंच वाटत नाही. होय राज, अहो कुणालाच खरं वाटेना. अफजल खानाचा मुर्दा पाडून आज एवढं दिस झालं. हो, आई भवानीला कापलेला बोकड तिनं मानून घेतला. गड्यांनो, विनोदाचा भाग जरी सोडला तरी त्या दिवसापासून आपल्या प्रत्येक मावळ्याच्या तलवारीत एक वेगळंच बळ संचारलं. जिथं जाईल तिथं यश. अहो, आपले सरसेनापती नेतोजीराव तर थेट विजापूरच्या उंबरठ्यावर धडक देऊन आले. आई भवानीनं आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी आशीर्वादाचा हात धरलाय. अव तिचं नाव घेऊन चिमुटभर गुलाल उधळला तर शत्रूचं ओंजळभर रक्त सांडतंय अशी तरा झाली आहे. पण तरीही रुस्तुमे जमान, सादात खान, मलिक इतबार, हसन मुल्ला हे सरदार निघून गेल्यानंतर अजून विजापुरातून बडी बेगमेचा आवाज नाही. किंवा कदाचित विजापुरात काहीतरी वेगळेच डावपेच आखले जात असतील. औरंगजेबाची मदत घेऊ शकतात ते. अवराज, तो औरंगजेब आपल्याच भावाच्या कत्लीकरणात रमलाय आणि त्या उडणाऱ्या किंचाळ्यांनी आदिलशाहीची हाक त्याला ऐकू येईल. सापाच्या कानाचा आहे औरंगजेब. म्हणजे दुसऱ्या हल्ल्याची तयारी सुरू झाली असणार. कदाचित कुतुबशाहीची मदत घेतली जाऊ शकते. ही शक्यता आहे राज. शिवाय आपल्या वतनदार सरदारांना मोठी आमिषा देऊन स्वराज्य पोखरण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. तो प्रयत्न तर केव्हाच चालू झालाय बाजीप्रभू. अहो, फरमानं सोडली पण आपल्या देशमुख वतनदारांनी त्याला काहीच किंमत नाही दिली. शंभूसिंग, ती आपली जमेची बाजू. पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वराज्याची हद्द आपण ही इथपर्यंत आणून ठेवलीये. काही केल्या ती मागे हटू द्यायची नाही. आणि त्यासाठी हा पन्हाळा मजबूत करायचा. जी राज. आणि कुणीही गाफील राहू नका. ही आदिलशाहीतली वादळापूर्वीची शांतता असू शकते. दक्कन के उस पहाड़ी चूहे सिवा को तो आप जानते ही होंगे. उसकी बगावत की वजह से तख्त का काफी नुकसान हुआ है. सल्तनत के इरादों को उसने गाड़ दिया. अफसोस, अफसोस, इस तख्त को संभालने वाला बहादुर सरदार रहा ही नहीं. इसीलिए इस तख्त का मातम मना रहे हैं हम. ऐसा ना कहिए जिले सुभानी. आपका एक फरमान और वहां सिवा की तबाही शुरू. पर अल्लाह की फजल से आज भी हमारे हथियार तेज और कातिलाना है. बस आप ही हो कि हमें भूल जाते हो. ऐसा नहीं है सिद्धि. हमारे दिल में आपके लिए एक खास जगह है. हमारे दरबार के चमकते तारे हो तुम. इसीलिए समझ लीजिए कि आज से आपकी नई जिंदगी शुरू. इसीलिए आज से आप सिद्दी जौहर नहीं, सलाबत खां के नाम से नवाजे जाओगे. बेटा सिद्धि, इसी को सल्तनत का कारोबार कहते हैं. बस तुम सब गिले शिकवे भूल जाओ, क्योंकि सही वक्त पर सही बहादुर को चुन लिया जाता है. यूं समझना कि यह तुम्हारे लिए आखिरी मौका है. सीवा को दक्कन की मिट्टी से उखाड़ कर फेंक दो. उस काफिर का नामो निशान मिटा दो. अल्लाह ताला ने तुम्हें बेशुमार अक्ल और बेहिसाब ताकत दी है.
ये फतेह पाना तुम्हारे लिए बिल्कुल आसान चीज है। सिद्धि, उठा लो ये जिम्मा। आप फिक्र न कीजिए बेगम साहिबा, अब हमने ये जिम्मा ले लिया है। अब हम आ गए हैं तो मातम मनाने के दिन खत्म हुए। अब ये चादर इस तख्त से हटाने का वक्त आ गया। बहुत खूब सिद्धि, बहुत खूब। देखना अब दक्खन में सिवा की हर हर महादेव की गूंज खत्म होगी और हर हर जौहर का नारा बुलंद होगा। बाजी प्रभू, पन्हाळ्यामुळे स्वराज्याचा नारा बुलंद होणार याची आम्हाला खात्री पटली। जे राज, त्र्यंबक पंतांनी किल्लेदार म्हणून उत्तम कामगिरी सुरू केली। तुमच्या सगळ्यांची साथ आहेच। जिथं कुठं पडझड दिसेल तिथं तातडीने दुरुस्ती करून घ्या। हे काम कवाच सुरू झालंय राज। आणि मुख्य म्हणजे गडावरची सगळी तळी रीती करा। जनावरांना नवं पाणी प्यायला द्या आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या गावात म्हणजे नेमापूर, मसई पठार, ज्योतिबा, वाघबीळ प्रत्येक ठिकाणी या नाता निमित्तानं आपले हेर पेरून ठेवा। जे राज, राजा आता जाऊन गंगाधर पंतांकडनं नकाशाच करून घेतो या भागाचा। तरी बाजी प्रभू, एक विचार राहून राहून मनात येतोय। आदिलशाही एकदम चिडीचूप कशी झाली? अवराज, अव दोन दोन वेळा सपाटून मार बसल्यावर कशाला कोण पुन्हा यायचं धाडस करेल हो? हा, आणि तेवढा अवसान असायला हवं स्वराज्यावर पुन्हा चालून येण्यासाठी। राजा, राजा, आदिलशाहीने जबरदस्त खेळी खेळली आणि आता त्यांनी मोठा मोहरा खेळलाय। कोण? सिद्धी जोहर, कर्नूलचा सिंह अशी ख्याती आहे ज्याची, तो आपल्यावर चालून यायला निघालाय। सिद्धी जौहर। पक्की खबर है हुजूर। इस वक्त सिवा पनहाला किले पर है और यहाँ जाने के लिए हमें 4 दिन लगेंगे। 4 दिन? वक्त को इतना जलील मत करना, वरना वक्त तुम्हें जलील कर देगा। और रही दूसरी बात, तो रफ्तार जौहर की सांस है सांस। पर किया क्या जाए? 4 नहीं, 2 दिन। 2 दिन में किले पन्हाला। सिद्धी जौहर स्वराज्यावर चालून येतोय याचा अर्थ आदिलशाही पूर्णपणे चौताळली आहे आणि म्हणूनच आमचा बिमोड करण्यासाठी त्यांनी जौहर समोर नमतं घेतलंय। वय राजा, पूर्ण ताकदीनिशी आणि सावधीनं सिद्धी जोहर येतो। कसा येणार आणि किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील, कारण त्याच्याकडे सामुग्री आहे। 4 दिवस? हुजूर, ये रास्ता मुश्किल है। परवाह नहीं, वक्त लगेगा। रफ्तार तेज होगी। रास्ता साफ सुथरा नहीं है हुजूर। पहाड़ है, खाई है और हमारे पास बारूद, ऊंट, तोपे और भारी सामान है। सामान बाद में जाएगा, पहले हम जाएंगे। और रफ्तार तेज होगी तभी तो सिवा बेखबर मिलेगा। अफजल खान को सिवा ने गलत साबित किया था, हम सिवा को गलत साबित करेंगे। राजे, राजे आपण इथनं निघा, त्या जौहरला आम्ही घेतो अंगावर। परंतु आमचा अंदाज आहे की जौहर मोठी फौज घेऊन येईल। बैरजी, राजा 60,000ची फौज आहे। 60,000? शंभू सिंग, बाजी प्रभू, 4 दिवसात आपण पन्हाळा मजबूत करू। आजूबाजूच्या गावातल्या तरुणांना बोलावून घेऊ, त्यांना फौजेत सामील करून घेऊ, तोफा आणि दारुगोळा मागवू। एकदा इथं स्थिर स्थावर झालं की मगच आम्ही निश्चिंत होऊ। त्यानंतर तुम्ही आहातच। बात सही है हुजूर, पर कैसे? हमारे घुड़सवारों की 7 टुकड़ियां हम पन्हाला की तरफ इस रास्ते से लेके चलेंगे। हम सिवा को भागने का मौका ही नहीं देंगे। और अगर पन्हाला में हमें सिवा मिल गया
तो हमारी आधी जीत हो ही गई। वाह हुजूर, आप तो बहुत सूरमा हैं। वैसे तो मैं वक्त का बहुत लाडला हूं, पर मेरे दिल में एक अजीब कैफियत आई है और कानों में गैबी आवाज कह रही है कि जाओ जल्दी से और सिवा को गिरफ्तार कर लो। वाह, ये जौहर आ रहा है। राजा, अहो हे सगळं आम्ही करतो, आपण इथनं निघा। अहो 2-3 महिने झाले आपल्याला विश्रांती बी नाही। नाही बाजी प्रभू, उद्यापर्यंत जौहरचा रोख कळेल। तो एकदा समजला की मगच आम्ही निघू।